विनापरवाना देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व जिवंत कारतूस बाळगणारा आरोपी ताब्यात. उपनगर नाशिक रोड भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी व पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती अन्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंतवार यांच्या मार्गदर्शनान्वये मोतीराम आढाव चौक, वैभव लक्ष्मी लॉन्स व बँक्वेट हॉलचे समोर मोकळ्या जागी उपनगर नाशिक येथे आरोपी हाताचे कब्जात एक विनापरवाना घातक पिस्तूल, अग्निशस्त्र व एक जिवंत राऊंड कारतूस जवळ बाळगून आहे. त्या सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेरके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार नितीन फुलमाळी व पोलीस अंमलदार संजय पोटिंदे अशांनी सापळा रचून त्या शिताफीने ताब्यात घेतले असता त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव युवराज अनिल निकम, वय 24 वर्ष, राहणार असे सांगितले असता त्याच्या कब्जातून 25,500 रुपये किमतीचा देशी बनावटीचे विनापरवाना एक घातक पिस्तूल, अग्निशस्त्र व एक जिवंत राऊंड कारतूस मिळून आल्याने त्यास पंचनामा कारवाई करून जप्त मुद्देमालासह ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाणे येथे वर्ग केले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमंतवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, नितीन फुलमाळी, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, सुनील खैरनार, पोलीस अंमलदार संजय पोटिंदे, प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.